श्री गुरुदेव दत्त. भक्त पुंडलिक आणि विठ्ठल यांची कहाणी. भीमा म्हणजे चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेली पंढरपूर याला वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र या रूपामध्ये सुद्धा ओळखले जाते. 8 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरामध्ये आषाढ महिन्यातील एकादशीला विठ्ठल भक्तांची गर्दी होते. पंढरपुराला दक्षी काशी तसेच भगवान विष्णूंचे अवतार मानले जाणारे भगवान विठ्ठल यांना महाराष्ट्राचे कुलदैवत मानले जाते. महाराष्ट्राचे वारकरी या मंदिरामध्ये भक्तिभावाने दर्शनासाठी येतात. त्यामुळे ते मराठी, कानडी, प्रादेशिक संस्कृतीचा संगम पाहायला मिळतो. आषाढी एकादशीच्या दिवशी येथे मोठी यात्रा असते. यासाठी पंढरपूरला सगळ्या महाराष्ट्रातील आणि राज्यातील वारकरी चालत पंढरपूरला येतात. पंढरपूरच्या विठ्ठलाचे विश्वरूप आणि विश्वव्यापकते हे स्वरूप स्कंदपुराणातील श्री विठ्ठल स्तवराज मध्ये वर्णन केले आहे. तर ऐकूया भक्तवत्सल पांडुरंग आणि त्यांचा भक्त पुंडलिक ह्याची कहाणी. लोहदंड नावाच्या गावामध्ये एक विद्वान ब्राह्मण राहत असे. त्यांचं नाव होतं जानुदेव. तो खूप सज्जन आणि सदाचारी होता. तो त्याच्या कामाशी काम असणारा एक धार्मिक आणि चांगला व्यक्ती होता. एक पण त्याचा मुलगा पुंडलिक त्याच्या विरुद्ध स्वभावाचा होता. आई वडिलांना उलटं उत्तर देणे, मोठ्या माणसाचा अपमान करणे, मनाला वाटेल तसे वागणे, वाईट संगतीमध्ये राहणे त्यांच्यामध्ये असे खूप दुर्गुण होते. पुंडलिकाच्या आई वडिलांनी असा विचार केला की त्यांचं जर लग्न लावून दिलं तर तो सुधारेल, तो समजूतदार बनेल. या काळातील विचार असे होते. पण लग्नानंतर पुंडलिक एकदम बदलला. तो त्याच्या पत्नीच्या मुठीमध्ये राहायला लागला. त्याला त्याचे आईवडील ओझं वाटू लागले. पुंडलिकाला त्याच्या सुखापुढे कोणाचीही चिंता होते. त्याला असं वाटू लागलं की आई वडिलांचा मृत्यू झाला तर चांगलं होईल. त्याला या संकटातून मुक्ती तर मिळेल. एक दिवस जानुदेव त्यांच्या प्रारब्धाला दोष देत होते. या दुःखापासून मुक्ती कशी मिळेल असा विचार करत होते. तेवढ्यात त्यांना त्यांच्या घराबाहेर काहीतरी आवाज ऐकू आला. काय चालू आहे हे समजून घेण्यासाठी पुंडलिकचे आई वडील बाहेर आले. त्यांनी पाहिलं तर काशी यात्रेला निघालेले भक्त त्या गावात राहण्यासाठी आले होते. त्या भक्तांमध्ये काही वयोवृद्ध लोक होते, काही तरुण लोक होते. ते तरुण त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करत होते. ते दृश्य पाहून पुंडलिकाच्या आई वडिलांना ईर्ष्या होऊ लागली. आपल्या नशिबात कोठे असे सुख असं स्वतःला समजावत ते दोघेही घरात निघून गेले. पुंडलिकला ही यात्रा आणि या यात्रेविषयी माहीत पडली. त्याला हे सुद्धा माहीत झाले की काशी यात्रा केल्याने पुण्य मिळते, सगळे पाप धुतले जातात. मग तो सरळ जाऊन त्या यात्रींना भेटला. काशी यात्रेची माहिती गोळा केली. त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर पुंडलिकाला सुद्धा काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली. त्याची पत्नी सुद्धा या यात्रेला जाण्यासाठी तयार झाली. त्यांचे आई वडील खुश झाले आणि ते म्हणाले, आम्हाला सुद्धा घेऊन चल. तेव्हा लोकनिंदेपासून वाचण्यासाठी पुंडलिकने त्यांना सुद्धा बरोबर घेऊन जाण्याची तयारी दाखवली. सगळे काशी यात्रेला जाण्यासाठी निघाले. त्यावेळी पायीच काशी यात्रा केली जात असे. म्हातारे आई वडील किती दूरपर्यंत चालतील. पुंडलिकाची पत्नी सुद्धा थकली होती. तेव्हा पुंडलिकने त्याच्या पत्नीला खांद्यावर बसवले आणि आई वडिलांच्या गळ्यात दोरी बांधून त्यांना ओढून नेऊ लागला. रस्त्यात जात असताना बरोबरचे लोक पुढे निघून गेले. पुंडलिकच्या ज्या रस्त्यावर चालत होता तो काशी क्षेत्राच्या दक्षिण दिशेला कुकू सरस्वतीच्या आश्रमापर्यंत त्याला घेऊन गेला. जेव्हा पुंडलिकला चुकीचा रस्ता निवडल्याचे कळाले तेव्हा त्याने कुकूर स्वामींना काशीचा मार्ग विचारला. स्वामी म्हणाले की त्यांना काशीचा मार्ग ते कधीच तेथे गेले नाही. पुंडलिक गमतीत स्वामींना म्हणाला की त्यांच्यासारखा पवित्र व्यक्तीला काशीला गेलेच पाहिजे. हे ऐकून स्वामी शांत बसले. ते पुंडलिकला म्हणाले, आज रात्री येथेच थांबा, उद्या पुढचा मार्ग गावातल्या लोकांना विचारू. पुंडलिकने त्यांची पत्नी आणि माता पिताबरोबर त्यांच्या आश्रमामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
रात्री कशाच्या तरी आवाजाने पुंडलिकाची झोप मोडली. तो आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. बाहेर येऊन पाहिले तर आश्रमामध्ये 3 महिला पाण्याने आश्रमाची साफसफाई करत आहे. तो त्यांच्या जवळ गेला आणि उत्सुकतेने त्यांच्याविषयी विचारू लागला. 3 मधील एक जण पुढे येऊन म्हणाली, मी गंगा, ही जमुना आणि ही सरस्वती. आम्ही तिन्ही नदी आहोत आणि आम्ही कुकू सरस्वतीच्या आश्रमाची साफसफाई करत आहे. हे ऐकून पुंडलिकाला आश्चर्य वाटले. त्याला असं वाटलं की कुकूर स्वामी काशीला गेले नाही आणि तरीही या 3 पवित्र नदी त्यांच्या आश्रमात शुद्ध करण्यासाठी आल्या आहेत. त्यांच्यासमोर पुंडलिकने त्यांची शंका व्यक्त केली. यावर तिघींनीही पुंडलिकाला म्हटले, आध्यात्मक तसेच भक्ती पवित्र ठिकाणी झाल्यावर किंवा महाग प्रार्थनेनंतर निर्भर करत नाही, तर ते आपल्या कर्मावर अवलंबून असते. त्यापुढे म्हणाल्या की कुकूर स्वामींनी मनापासून आपल्या आईवडिलांची सेवा केली आणि दुसरीकडे त्यांनी त्यांचे आयुष्य समाज हितासाठी समर्पित केले आहे. अशा प्रकारे स्वामींनी मोक्ष प्राप्तीसाठी खूप पुण्य मिळवले आहे आणि त्यांची सेवा करण्यासाठी आम्हाला पृथ्वीवर आणले आहे. नद्यांचे बोलणं ऐकून पुंडलिकाला त्याच्या चुकीची जाणीव झाली. आपल्या आईवडिलांच्या गळ्यामध्ये दोरी अडकून ओढत नेण्याचा दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आलं. त्याच्या स्वभावामुळे त्याच्या आईवडिलांना झालेले दुःख आठवून तो व्याकुळ झाला. आपल्या जन्मदाता आईवडिलाबरोबर असं वागून तो पुण्य कमवण्यासाठी काशीला निघाला आहे. याचा विचार करून त्याला स्वतःचा राग आला. स्वतःला द्रष्ट आणि पापी म्हणून तो स्वतःला दोष देत रडायला लागला. तिन्ही नद्यांनी त्याची सांत्वन केली. त्याला त्याच्या आईवडिलांची मनापासून सेवा करून सुखी होण्याचा आशीर्वाद देऊन नद्या अदृश्य झाल्या. स्वतःचे डोळे पुसून पुंडलिक आईवडिलाकडे गेला. त्यांचे पाय धरून त्यांची माफी मागू लागला. पुंडलिकचे आईवडील त्यांचं असं वागणं पाहून घाबरले. दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी कुकूर स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि काशीला जायला निघाले. आता पुंडलिकने आईवडिलांसाठी बैलगाडीची व्यवस्था केली आणि त्याच्या पत्नीबरोबर तो बैलगाडीच्या मागे चालू लागला. आता पुंडलिक पूर्णपणे बदलला होता. त्याच्यामध्ये असलेल्या देवत्वाने राक्षसवाला हरवले होते. आईवडिलाबरोबर वाईट वागणारा पुंडलिक मातृपितृ भक्त बनला होता. त्यानंतर पुंडलिक आईवडिलाबरोबर काशी यात्रा करून पंढरपूरला आला. आता तो त्याच्या आईवडिलांची नियमित सेवा करू लागला. आईवडिलांची सेवाच त्याच्यासाठी देवाची भक्ती होती. भगवान विष्णू पुंडलिकाच्या या भक्तीमध्ये प्रसन्न झाले. त्याच्या सेवाभाव आणि सेवावृत्ती पाहून त्याची परीक्षा घेण्यासाठी त्याला आशीर्वाद देऊन त्याचे कल्याण करण्याचे हेतूने भगवान विष्णू पंढरपूरला पोहोचले. ते सरळ येऊन पुंडलिकाच्या दारावर उभे राहिले. भगवान विष्णू म्हणाले, हे पुंडलिक, उठ आणि माझ्याजवळ ये. मला तुझ्या घरी येऊ दे. मी तुझ्या खऱ्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे. पुंडलिक त्याच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न होता. साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकाच्या दाराबाहेर वाट पाहत होते. पण तरीही पुंडलिक त्याच्या स्वागतासाठी उठला नाही. आईवडिलांची सेवा करणं कसं सोडू असा विचार करून त्याने बसूनच हसून भगवान विष्णू यांना हात जोडले. पुंडलिक समोर धर्मसंकट उभे होते. त्याला आईवडिलांच्या सेवेचे व्रत तोडायचे नव्हते आणि तो भगवान विष्णू यांच्या स्वागताच्या धर्माचे पालनसुद्धा करू शकत नव्हता. तेव्हा त्याला त्याच्या शेजारी पडलेली एक वीट दिसली. पुंडलिकने ती वीट बाहेर फेकली. आईवडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत भगवान विष्णू यांना त्या विटेवर उभे राहण्याची प्रार्थना केली. पुंडलिकाचा सेवाभाव आणि त्याची निष्ठा पाहून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विटेवर उभे राहिले. काही वेळानंतर त्याचे आईवडील झोपलेले पाहून पुंडलिक बाहेर आला. देवाला मनापासून हात जोडून त्याची क्षमा मागितली. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, पुंडलिक, तू माझा खरा भक्त आहेस. तुझा समर्पण भाव आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न आहे.
मी तुझी परीक्षा घेण्यासाठी इथे आलो आहे आणि तू त्या परीक्षेत उत्तीर्ण झालास. तुला जे पाहिजे ते वरदान माग. भगवान विष्णू यांचे बोलणे ऐकून पुंडलिक ज्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो भगवान विष्णू यांना म्हणाला, भगवंत, मला माझ्यासाठी काहीही नको, मला फक्त तुम्ही पाहिजे. आता तुम्ही जसे उभे आहात तसेच तुमच्या भक्तासाठी नेहमीसाठी येथे उभे राहा. त्यांना नेहमीच तुमचे दर्शन होईल. भगवान विष्णू म्हणाले, तथास्तु. आणि तेव्हापासून 28 युगापासून आपल्या भक्तासाठी कमरेवर हात ठेवून पांडुरंग विठेवर उभे आहेत. पुंडलिकमुळे सगळ्या भक्तांना हे अमृत मिळाले आहे. धन्य आहे तो पुंडलिक आणि त्याची मातृपितृभक्ती. पंढरपूरमध्ये वर्षभर महाराष्ट्र आणि आसपासच्या राज्यातून असंख्य भक्त विठ्ठलाचे दर्शन करण्यासाठी येतात. आषाढ आणि कार्तिक महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून संतांची पालखी वारीच्या रूपाने निघून